शिरोळ नगर परिषद येथे असोसिएशन ऑफ इंजिनियर अँड आर्किटेक्चर शिरोळ यांची महत्त्वपूर्ण बैठक माननीय नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली। या बैठकीत बांधकाम परवाना प्रक्रिया तसेच विविध घरकुल योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करत त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रधानमंत्री आवास योजना, व्याज अनुदान योजना, भागीदारी तत्त्वातील परवडणारी घरे, रमाई आवास योजना आदी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली। तसेच सर्वसामान्य नागरिकांना या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले। यावेळी गुंठेवारी विकास नियमितीकरण, बांधकाम परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अतिक्रमणधारक बांधकाम परवाना, शेतघर बांधकाम परवाना, कबुलायत जमीनधारकांसाठी परवाना तसेच गावठाण हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्याबाबत माहिती दिली। गरीब व गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली गेली। माननीय नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी सर्वांचे आभार मानून शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। माननीय मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी सर्वांच्या सहकार्याने शहरांचा विकास साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला। माननीय उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी गतिमान प्रशासनाद्वारे नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही देत घरकुल योजनेद्वारे गरीब नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला। लाईव्ह मराठी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरु। सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833।